So welcome student. In previous lecture we have completed the type of plastid, and that is the chloroplast. And today we will start with the next cell organelle that is known as a ribosome. So ribosome means, actually that ribosomes means they are the dense particle which is present inside the cell. And that ribosomes, they were first described or discovered by a scientist known as Faraday. So discovered by Faraday in 1953. पहा, पुढची सेल ऑर्गॅनेली शिकायला आपण सुरुवात केली आहे, ज्याला आपण रायबोझोम असं म्हणतो. तर आता ह्याच्यामध्ये हा जो रायबोझोम आहे, तर हा डिस्कवर कोणी केला, तर त्या सायंटिस्टचं नाव तुमच्या पुस्तकामध्ये दिलंय आणि त्या सायंटिस्टचं नाव आहे फॅराडे. कधी त्याने डिस्कवर केला तो, तर 1953 साली डिस्कवर केला इन द सेल अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. Under electron microscope. So this scientist, which we known as a Faraday, that observed the cell under electron microscope, and he found that in that cytoplasm of the cell, the dense particles are present, and that dense particles are known as ribosomes. Now these dense particles, they are spherical in shape. They are spherical in shape, and the membranous covering around them is absent. Means they do not have membranous covering around them. So these dense particles, which we known as the ribosomes, they are about 150 to 250 angstrom in diameter. They are about 150 to 250 angstrom in diameter. So पहा, फॅराडे नावाच्या सायंटिस्टने 1953 साली सेल ऑब्झर्व करत होते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली. आणि ह्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये त्या सेल मध्ये त्यांना काय दिसलं, तर डेन्स पार्टिकल्स दिसले. आणि ही जी डेन्स पार्टिकल्स आहेत, ह्या डेन्स पार्टिकलला काय नाव दिलं गेलं, तर त्याला म्हटलं गेलं रायबोझोम. आता ही डेन्स पार्टिकल्स आहेत म्हणजे अशी घट्ट अशी. आता ह्या पार्टिकलच्या भोवती जे काही मेम्ब्रानस स्ट्रक्चर इतर सेल ऑर्गॅनेलीला प्रेझेंट होतं, मेम्ब्रानस कव्हरिंग प्रेझेंट होतं, ते मेम्ब्रानस कव्हरिंग ह्या डेन्स पार्टिकलला नाहीये, लक्षात घ्या. आणि ह्या डेन्स पार्टिकलचा आकार जर तुम्ही बघितला, त्याचा डायमीटर जर तुम्ही बघितला, तर तो डायमीटर आहे 150 to 250 एंगस्ट्रॉम इन डायमीटर. डायमीटर हा त्याचा तेवढा सांगितलेला आहे. नाउ सच अ स्ट्रक्चर, that is the ribosomes, they are made up of rRNA and protein. They are made up of rRNA, means ribosomal RNA and protein. So तुम्हाला क्लिअर झालं असेल की रायबोसोम म्हणजे वेगळं काही नाही, तर असे स्फेरिकल असणारे डेन्स पार्टिकल आहेत जे सायटोप्लाझम मध्ये, बरोबर आहे. फॅराडेने पहिल्यांदा ते शोधून काढलेले आहेत. मग त्याचा जर आपण आकार पाहिला, तर तो साधारणतः मी तुम्हाला सांगितला की 150 ते 250 एंगस्ट्रॉम एवढे ते डायमीटरला पार्टिकल्स आहेत. त्याचा आकार जर तुम्ही बघितला तर स्फेरिकल शेपने येते. आणि ते कशापासून तयार झालेले आहेत, तर हे लक्षात घ्या,
दे आर मेड अप ऑफ RNA प्लस प्रोटीन. रायबोसोमल RNA त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत. ह्याच्यापासून तयार झालेलं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो तर त्याला आपण रायबोसोम्स असं म्हणतो. नेक्स्ट पॉइंट, these ribosomes they are present in eukaryotic cell. They are present in eukaryotic cell. Then they are present in the mitochondria. Then also present in the plastid and cytoplasm. The number of ribosome is higher. The number of ribosome is higher in the cells which are active in protein synthesis. So, the cells which are involved in the process of protein synthesis, in that case, or which are the cells which are engaged in the protein synthesis, in that the ribosomal number is higher. लक्षात येते का पहा? पुढचा पॉइंट मी सांगितला की रायबोसोम कशात प्रेझेंट आहेत. यूकॅरियोटिक सेलमध्ये, प्रोकॅरियोटिक मध्ये पण असतात. नंतर मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड, सायटोप्लाझम किंवा सायटोसोम ह्याच्यामध्ये ते प्रेझेंट आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ज्या सेल्स प्रोटीन सिंथेसिस करण्यामध्ये एंगेज झालेले असतात, अशा प्रोटीन सिंथेसिस करणाऱ्या सेल्समध्ये ह्या रायबोसोमची संख्या कशी असते, इतर सेल्सची कंपेअर केली असता जास्त असते. आता हे रायबोसोम पेशीमध्ये कुठे असतात ते तुम्हाला दोन ठिकाणी सापडू शकतील. आयदर दे आर प्रेझेंट, दीज रायबोसोम्स दे आर प्रेझेंट आयदर फ्री इन सायटोप्लाझम or they are attached to outer surface of rough endoplasmic reticulum and nuclear membrane. So, ribosomes are present in the cell. They are freely present in the cytoplasm, or they are attached to the outer surface of rough endoplasmic reticulum and nuclear membrane. Now, both these type of ribosomes, they are ATS type. They are ATS type. पहा, रायबोसोम्स कुठे आहेत प्रेझेंट आपण पाहिलं. यूकॅरियोटिक सेल मध्ये आहेत, मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड, सायटोप्लाझम, प्रोकॅरियोटिक मध्ये पण ते. ज्या सेल्स प्रोटीन सिंथेसिस मध्ये एंगेज झालेले असतात त्यांच्यामध्ये ही संख्या कशी असते, जास्त असते. पुढे आपण पाहिलं की हे सेलमध्ये जेव्हा प्रेझेंट असतात तर एकतर ते सायटोप्लाझम मध्ये फ्री असतील किंवा त्या सायटोप्लाझम मध्ये जी सेल ऑर्गॅनेल आहे ज्याला आपण रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतो, तर या रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या आउटर सरफेसला ती अटॅच असते. किंवा ते न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे, न्यूक्लियसचा जो काही मेम्ब्रेन आहे, तर ह्या न्यूक्लियर मेम्ब्रेनला सुद्धा अटॅच हे आपल्याला सापडतात. आणि मग ते सायटोप्लाझम मध्ये असले काय किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम किंवा न्यूक्लियर मेम्ब्रेनला अटॅच असले काय, ह्या दोन्ही प्रकारचे जे काही रायबोसोम्स आहेत तर हे बोथ दे आर ऑफ ATS टाईप. कुठल्या पद्धतीचे आहेत, ATS टाईपचे आहेत. मग इथं लक्षात घ्या, ATS म्हणजे हे जे काही S आहे ह्या Sला आपण काय म्हणतो, स्वेडबर्ग युनिट म्हणतो. हे तुम्हाला
प्रोकॅरियोटिक सेलचा रायबोझोम शिकवतानाही सांगितलेलं आहे. पण पुन्हा एकदा पहा, द पार्टिकल साइज मेजर्ड इन द स्वेडबर्ग युनिट. पार्टिकल साइज जे असते, हा जो काही पार्टिकल आहे रायबोझोमचा, दॅट पार्टिकल साइज दॅट इज मेजर्ड इन द स्वेडबर्ग युनिट. काय म्हणतो त्याला आपण? स्वेडबर्ग युनिट. ठीक आहे. आणि मग हा स्वेडबर्ग युनिटचा हा जो एस आहे तो आपण त्या ATS मध्ये वापरलेला आहे. बरोबर आहे. नाउ दिस स्वेडबर्ग युनिट that is a measure of sedimentation rate of that particles in the centrifuge machine. एक सेंट्रीफ्यूज मशीन असतं आणि ह्या मशीनला काय असतं तर ते गोलाकार हे फिरत असतं आणि ते फिरत असताना सबस्टन्स त्याच्यामध्ये सेटल डाऊन होतात. त्याला सेडिमेंटेशन रेट म्हणतो आपण. तर ते सेडिमेंटेशन रेट मोजणारं हे मेजर आहे, त्याला आपण स्वेडबर्ग युनिट असं म्हणतो. किंवा असंही सांगता येईल तुम्हाला, दॅट स्वेडबर्ग युनिट इज अ मेजर ऑफ डेन्सिटी अँड साइज ऑफ दॅट पार्टिकल. हे युनिट काय करतंय तर त्या पार्टिकलचा सेडिमेंटेशन रेट तर तो सांगतोच आहे तुम्हाला की किती रोटेशनला ते सेटल होत आहे, पण त्याच्याबरोबर ते जे काही पार्टिकल्स आहेत ह्या पार्टिकलची डेन्सिटी किती आहे, त्या पार्टिकलची साईज किती आहे, हे सुद्धा हे स्वेडबर्ग युनिट सांगतं. मग पहा आपण काय काय पाहिलं तर ज्यावेळेला रायबोझोम्स सेलमध्ये प्रेझेंट असतात तर ते सायटोप्लाझममध्ये फ्री पण असतील किंवा दुसरा पॉइंट मी सांगितला न्यूक्लिअर मेम्ब्रेनला आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या आउटर सरफेसला ते अटॅच असते. मग ते फ्री असते सायटोप्लाझम मध्ये किंवा अटॅच असते. दोन्ही पद्धतीचे रायबोझोम कुठले असतील युकॅरियोटिक मध्ये तर नेहमी लक्षात ठेवा ते ATS टाईपचे असतात. ATS मध्ये मी तुम्हाला सांगितलं S म्हणजे स्वेडबर्ग युनिट आहे आणि हे स्वेडबर्ग युनिट काय करतं, इट मेजर द साइज ऑफ दॅट पार्टिकल. किंवा तुम्हाला सांगितलं की दॅट स्वेडबर्ग युनिट इज अ मेजर ऑफ सेडिमेंटेशन रेट ऑफ पार्टिकल इन द सेंट्रीफ्यूज मशीन. ठीक आहे. तर त्या पार्टिकलचं त्या रायबोझोमचं साईज मेजर करणारं, डेन्सिटी मेजर करणारं असं हे काय तर हे युनिट आहे, म्हणून तिथं आपण S हा शब्द वापरतो. ठीक आहे. आता त्याचं थोडंसं स्ट्रक्चर पाहायला सुरुवात करू आपण. स्ट्रक्चर बोर्डवरती काढलेलं आहे पहा. तर ह्याच्यामध्ये that ribosomes, so this is a complete ribosome. So such a ribosome is made up of two units. That ribosome is made up of two units. So one is known as a smaller subunit and second one is known as a larger subunit. So this complete ribosome, it is made up of two subunits. This is known as a smaller subunit and this is known as a larger subunit. Now, both of these subunits, they fit together and work as a single ribosome. So, both of these subunits, they fit together and work as a single. To translate the mRNA to polypeptide chain during protein synthesis. हे समजते का पहा. काय सांगितलं इथं तुम्हाला की हे रायबोझोम दोन सबयुनिट पासून तयार झालंय. डायग्राम मध्ये समोरच आहे. एक सबयुनिट लहान आहे आणि एक सबयुनिट मोठं आहे. जे लहान आहे त्याला स्मॉल म्हणा, जे मोठे आहे त्याला लार्ज म्हणता तुम्ही. बरोबर आहे. मग ज्यावेळेला रायबोझोमचं फॉर्मेशन होतं त्यावेळेला हे दोन्ही सबयुनिट काय होतात, एकत्र येऊन फिट होतात एकमेकांना आणि फिट झाल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतं तर सिंगल रायबोझोम तिथं तयार होतो. ठीक आहे. आणि हा सिंगल रायबोझोम कशाचं काम करतो तर इट ट्रान्सलेट mRNA टू पॉलीपेप्टाइड चेन. आता बेसिक इथं काय लक्षात ठेवायचं पहा,
की रायबोसोमचं काम काय असतं तर प्रोटीन सिंथेसिस करायचं, बरोबर आहे. मग प्रोटीन सिंथेसिस तो कसा करतो हे थोडंसं लक्षात घ्या की रायबोसोम तयार झालाय, आपण आत्ताच पाहिलं की त्याच्यामध्ये RNA आणि प्रोटीन्स आहे, बरोबर आहे. आत्ता मी तुम्हाला काय सांगितलं की हे काय करतो ट्रान्सलेट mRNA टू पॉलीपेप्टाइड चेन म्हटलं मी तुम्हाला, बरोबर आहे की नाही. म्हणजे हा तयार होताना RNA पासून तयार झालाय. ज्या वेळेला हा प्रोटीन तयार करत असतो त्यावेळेला mRNA वरती हा स्वतः अरेंज होत असतो आणि चेन तयार करत असतो आणि tRNA त्याला जे काही अमायनो ऍसिड फॉर्मेशनसाठी लागतात ते आणून द्यायची कामं करत असतात. तर ह्या पद्धतीनं प्रोटीन सिंथेसिस हे होत असतं. मग ते थोडंसं फंक्शन इथं तुम्हाला मी सांगितलं. आता पुढचा पॉइंट पहा. ठीक आहे, आपल्याला इथंपर्यंत माहित झालं की रायबोसोम कसा तयार होतो. तर एक स्मॉलर युनिट असतं, एक लार्जर युनिट असतं, हे एकमेकांमध्ये फिट होतं आणि तो कम्प्लीट रायबोसोम तिथं तयार झाला. आता दोन प्रकारचे रायबोसोम आहेत हे आपल्याला माहित झालं. त्यापैकी जो बाउंड असणारा रायबोसोम आहे, सो द रायबोसोम्स विच आर अटॅच्ड टू द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन दॅट प्रोड्यूस द प्रोटीन. पहा कसं होती ती प्रोसेस. सो द बाउंड रायबोसोम म्हणजे कुठला which is attached to the rough endoplasmic reticulum and nuclear membrane. That is known as a bound ribosome. So that bound ribosome, it produces the protein. That protein is processed in endoplasmic reticulum and Golgi apparatus or Golgi bodies. That is processed in the endoplasmic reticulum and Golgi bodies and then transported outside the cell. लक्षात येते का पहा. आउटसाइड द सेल असं मी तुम्हाला सांगितलं की बाउंडेड रायबोसोम्स आहेत. दोन प्रकारचे रायबोसोम आहेत आपण पाहिलं. एक म्हणजे फ्री असणारे सायटोप्लाझम मध्ये आणि एक म्हणजे ह्या रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला आणि न्यूक्लियर मेम्ब्रेनला अटॅच असणारे, त्याला आपण बाउंड शब्द वापरला. हे जे बाउंड रायबोसोम असतात हे काय काम करतात तर प्रोटीन तयार करतात. हे प्रोटीन तयार रायबोसोमनी केलं तरी त्याच्यावर प्रोसेस कोण करतं तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि गोल्गी अपॅरेटस प्रोसेस करतं त्याला. आणि प्रोसेस करून ही जी प्रोटीन्स तयार झालेली आहेत ह्या रायबोसोम कडून, तर ही प्रोटीन्स ही सेलच्या बाहेर ट्रान्सपोर्ट केली जातात. म्हणजे बाउंड असणाऱ्या रायबोसोमनी तयार केलेली जी प्रोटीन्स असतील ती प्रोटीन्स कुठे ट्रान्सपोर्ट केली जातात तर ती त्या पेशीच्या बाहेर, त्या सेलच्या बाहेर ट्रान्सपोर्ट केली जातात. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता ह्याचं एक एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये दिलंय, ते पहा कसं आहे. सो द बाउंड रायबोसोम्स ऑर ॲसिनाल सेल्स ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियाजच्या ॲसिनाल सेल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये असणारे बाउंड रायबोसोम्स काय करतायत, दे प्रोड्यूस द पॅनक्रियाटिक डायजेस्टिव्ह ज्युसेस असं पुस्तकात सांगितलं. म्हणजे काय पहा थोडंसं समजा. ह्या पॅनक्रियाज मधल्या ॲसिना अशा असतात. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ह्या सेल्स असतात आणि हे सेल्स झाले, बरोबर. ह्याचं काम काय असतं तर पॅनक्रियाटिक ज्यूस तयार करणं. तर इथं काय सांगितलेलं आहे तुमच्या पुस्तकाने, एक्झाम्पल कसं दिलंय पहा की बाहेर कसं जातं पेशीच्या ते प्रोटीन. तर ते सांगितलंय इथं असं की द रायबोसोम्स विच आर बाउंड टू द ॲसिनाय सेल्स ऑफ पॅनक्रियाज. ही पॅनक्रियाची ॲसिनाय सेल काढली आहे. ह्याला बाउंड असणारे ह्या सेलमध्ये जे रायबोसोम बाउंड आहे ते काय करतायत तर ते प्रोटीन तयार करतायत. आणि ते कुठलं आहे तर दे प्रोड्यूस द पॅनक्रियाटिक डायजेस्टिव्ह ज्यूस. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय
की इथं रायबोसोम आहे, ह्या रायबोसोमनी तो पॅनक्रियाटिक डायजेस्टिव्ह ज्यूस तयार जरी केला असेल तरी तो ह्याच सेलमध्ये न वापरता पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंड जिला आपण म्हणतो, तर अशा सगळ्या सेल्स काय करतील, ते पॅनक्रियाटिक ज्यूस तयार करतील आणि तो ज्यूस त्या पेशीच्या बाहेर येऊन कशामध्ये मिक्स होतो, तर आपल्या स्मॉल इंटेस्टाईनच्या पहिल्या पार्टमध्ये मिक्स होऊन डायजेशनची जी प्रोसेस असते त्याला तो मदत करतो. एवढंच फक्त एक्झाम्पल सांगण्यामागचा उद्देश आहे की असिनाय सेलमध्ये जरी तयार झालं तरी ती पॅनक्रियास ही डायजेस्टिव्ह ग्लँड आहे, ह्या ग्लँडमधून ते येऊन काय होतं तर त्याच्या पेशीच्या बाहेर येतं आणि जे काही त्याचं फंक्शन असेल ते करतं. एवढ्यासाठी फक्त ते एक्झाम्पल पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट काय दिलेला आहे पहा, हे झालं बाउंड असणाऱ्या ह्या रायबोसोम बद्दल. आता दुसरे रायबोसोम कुठले, दुसरे रायबोसोम म्हणजे सायटोप्लाझम मध्ये असणारे. सायटोप्लाझम मध्ये फ्री असणारे जे रायबोसोम आहेत त्याबद्दल काय सांगितले पहा. The ribosomes which are free in the cytoplasm, they come together and they forms a long chain, and that long chain is known as a polyribosome. So the ribosomes which are present in the cytoplasm means the which are free ribosomes. So they come together and forms a chain like this. And this structure is known as a polyribosomes. It is also known as a polysomes. कुठलंही नाव आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला पॉलीरायबोसोम दिले त्यामुळे ते वापरलेलं चांगलं. मग पहा, फ्री रायबोसोम जे असतात सायटोप्लाझम मध्ये ते फ्री रायबोसोम एकत्र येतात, एका चेन मध्ये अरेंज होतात आणि एका चेन मध्ये अरेंज झाल्यावरती त्यांना आपण काय म्हणतो, पॉलीरायबोसोम्स म्हणतो किंवा पॉलीझोम्स म्हणतो. आता हे किती येतात, कितीची चेन तयार होते हे आत्ता आपण सांगू शकत नाही. ते कशावरती अवलंबून असतं, तर हा जो दिसतोय हा mRNA असतो, लक्षात घ्या. मग ह्या mRNA ची जेवढी लेंथ आहे त्या लेंथवरती त्याच्यावरती अरेंज झालेल्या रायबोसोमची संख्या असते, लक्षात घ्या. mRNA जर लहान असेल तर रायबोसोमची संख्या कशी असते, कमी असते. mRNA जर मोठा असेल तर रायबोसोम भरपूर अरेंज होतात. ठीक आहे. फक्त ते एकत्र आले की त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं पॉलीरायबोसोम्स म्हणायचं, हे विसरायचं नाही. आता दुसरी गोष्ट पहा, एक थोडस माहितीसाठी सांगते, पुस्तकात काही दिलेलं नाहीये. तर हे अरेंज होत असताना आता मी सांगितलं की ते चेन मध्ये अरेंज होतात. दोन पद्धतीने ह्यांची अरेंजमेंट होत असते. असे जर चेन मध्ये ते अरेंज झाले तर त्याला म्हणतात लिनियर अरेंजमेंट. त्याला काय म्हणतात, लिनियर अरेंजमेंट. आणि जर समजा ह्या पद्धतीने ते अरेंज झाले, पहा असे राऊंडेड फॉर्म मध्ये असेही ते अरेंज होतात, पहा. तर ही अरेंजमेंट जेव्हा त्यांची होते तर ह्या अरेंजमेंटला काय म्हटलं जातं, दॅट इज नोन ॲज अ रोझेट शेप क्लस्टर्स. त्याला काय म्हटलं जातं, रोझेट शेप क्लस्टर्स. म्हणजे रोज कसा असतो तशा पद्धतीने हे राऊंडेड अरेंज झाले असं फक्त एक जाता जाता तिथं माहित असू द्या. पुस्तकात हे नाही, आपल्यालाही त्याची गरज नाहीये. फक्त आपल्या पुस्तकाने काय सांगितलंय तर ते अशा पद्धतीनं एका चेन मध्ये अरेंज होतात आणि चेन मध्ये ते अरेंज झाले की त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण पॉलीरायबोसोम्स म्हणतो किंवा पॉलीझोम्स म्हणतो. ठीक आहे. मग हे जे फ्री असणारे रायबोसोम्स आहेत किंवा ज्याला तुम्ही पॉलीरायबोसोम्स असं म्हणता, तर दॅट पॉलीरायबोसोम्स दे ऑल्सो प्रोड्यूस द एन्झायमॅटिक प्रोटीन्स, बट दॅट प्रोटीन्स आर युज्ड इन द सायटोप्लाझम. हे सुद्धा अरेंज झालेले जे काही पॉलीरायबोसोम्स आहेत, their function is also formation of protein, but that proteins are utilized
in the cell, that is used in the cell or that is used in the cytoplasm. जसं बाउंड असणाऱ्या रायबोसोमनी तयार केलेलं जे प्रोटीन आहे हे पेशीच्या बाहेर जात आहे, तसं फ्री असणाऱ्या सायटोप्लाझम मध्ये फ्री असणाऱ्या रायबोसोमनी तयार केलेलं प्रोटीन मात्र त्या सायटोप्लाझम मध्येच त्या पेशीमध्येच वापरलं जातं, हे इथं लक्षात ठेवायचं. आणि त्याचा एक्झाम्पल पुस्तकात तुमच्या दिलंय, एन्झाईम रिक्वायर्ड फॉर ब्रेकडाऊन ऑफ शुगर. शुगरचं ब्रेकडाऊन करण्यासाठी लागणारी जी काही एन्झाईम्स असतात ती सगळीच्या सगळी कोण तयार करतं, तर हे फ्री रायबोसोम्स तयार करतात. कारण ते एन्झाईम्स ते कुठं वापरली जातात, तर ती त्या पेशीमध्येच वापरली जातात. मग सगळे एन्झाईम्स, ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम, हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक एन्झाईम हे प्रोटीन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ही माहिती झाली सायटोप्लाझम मध्ये फ्री असणाऱ्या रायबोसोम्स बद्दल. बरोबर आहे. आता आणखीन एक वाक्य इथं लक्षात ठेवा की हे बोथ टाइप्स ऑफ रायबोसोमचे, म्हणजे हे बाउंड असणारे रायबोसोम आणि सायटोप्लाझम मध्ये फ्री असणारे रायबोसोम, बोथ दीज टाइप्स ऑफ रायबोसोम कॅन इंटरचेंज देअर पोझिशन अँड फंक्शन ऑल्सो. ते त्यांची पोझिशन पण बदलू शकतात आणि ते त्यांचं फंक्शन पण दोघंही बदलू शकतात, हे इथं विसरायचं नाही. ठीक आहे. हे झालं तर रायबोसोम बद्दल. आता इथं रायबोसोमकडे थोडंसं इथं सांगेन मी. डायग्राम मध्ये खूप डिटेल्स दिले, एवढं डिटेल आपल्या अभ्यासाला नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की हा अखंड रायबोसोम आहे, म्हणजे हा तयार झालाय स्मॉल युनिट आणि लार्ज युनिटनी, सब युनिट. स्मॉल सब युनिट, आता इथं दोन प्रकार कसे सांगितले पहा की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जो काही रायबोसोम असतो त्याला तुम्ही काय म्हणता की तो 70S चा आहे असं म्हणता. बरोबर आहे की नाही, प्रोकॅरियोटिक मधला. आणि 70S ची डिव्हिजन तुम्ही कशी केली होती, तर 30 आणि 50, म्हणजे 30 हे त्याच्यामध्ये स्मॉल युनिट होतं आणि 50चं युनिट कसं होतं, मोठं होतं. मग आता इथं लक्षात घ्या की हे स्मॉलर युनिट कसं तयार झालंय, तर त्याच्यामध्ये किती RNA आणि किती प्रोटीन आहे सांगितलंय. आणि लार्जर युनिट कसं तयार झालंय, तर त्याच्यामध्ये किती RNA किती प्रोटीन्स आहेत हे आपण पाहिलं. आणि असं ते 70S हे प्रोकॅरियोटिक मध्ये. आता युकॅरियोटिक मध्ये मात्र आपण पाहतो की युकॅरियोटिक मध्ये प्रेझेंट असणारा रायबोसोम कुठल्या टाईपचा आहे, तर तो आहे 80S टाईपचा. मग आता 70S आणि 80S मध्ये कसा फरक आहे पहा. हे पण स्मॉलर आणि लार्जर युनिटनीच तयार झालाय. आता इथे हे दोन्ही बघा. 70S मध्ये जर तुम्ही छोटं युनिट बघितलं तर त्या छोट्या युनिटमध्ये 16S RNA आहे आणि 21 प्रोटीन्स आहेत. पण तेच स्मॉलर युनिट तुम्ही 80S जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 18S RNA आणि 33 प्रोटीन्स आहेत. म्हणजेच ह्याच्यापेक्षा हे मटेरियल कसं आहे, लार्जर अमाऊंट मध्ये, मग तो झाला 40S. आणि तसंच इथं पण दिलेलं आहे, हे जे लार्जर युनिट आहे तर हे लार्जर युनिट प्रोकॅरियोटिक सेल मध्ये 50S आहे आणि 50S मध्ये 23S RNA, 5S RNA आणि 34 प्रोटीन्सने हे बनलेलं आहे. पण तेच तुम्ही लार्जर युनिट जर 80S पाहिलं तर ते आपण काउंट करतो 60S. आणि तो 60S काय, तर त्याच्यामध्ये 20S RNA आहे, 5.8S RNA आहे आणि 5S RNA आहे आणि प्लस त्याच्यामध्ये 50 प्रोटीन्स आहेत. म्हणून ह्याच्या लार्जर युनिटशी हे लार्जर युनिट कम्पेअर केलं असता त्या कसं आहे, मोठे कंटेंट. लक्षात येत आहे. मग हे काही तुमच्या अभ्यासाला नाही, फक्त इथं एवढंच लक्षात ठेवा की हे स्मॉलर आणि लार्जर युनिटने बनलेलं आहे. तो जर 70S टाईपचा असेल तर पहिलं स्मॉलर युनिट असतं 30S आणि लार्जर युनिट असतं 50S. आणि तो जर 80S असेल तर स्मॉलर युनिट असतं 40S आणि लार्जर युनिट असतं 60S. एवढं तुम्हाला भरपूर आहे. ठीक आहे. तर हे त्याच्या स्ट्रक्चर बद्दल वगैरे आता आपण पाहिलं. आता शेवटचा पॉईंट ह्याच्यातला आपला शिकायचा झालाय तो म्हणजे त्याचं फंक्शन. आणि मला वाटतं फंक्शन आता बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर झालंय, कारण हे शिकताना सगळं आपण साईड बाय साईड त्याची काय शिकत होतो,
फंक्शनच शिकत होतो. मग शेवटी तुम्हाला त्याचं सांगावं लागेल की ह्याचं फंक्शन काय असेल. तर साधी गोष्ट आहे, ह्याचं फंक्शन काय असेल तर प्रोटीन सिंथेसिसचं फंक्शन आहे. सो these ribosome use the genetic information for protein synthesis. जे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ती जेनेटिक इन्फॉर्मेशन गोळा करायची आणि त्या जेनेटिक इन्फॉर्मेशन पासून प्रोटीन सिंथेसिस करायचं काम कोण करतं तर हे रायबोझोम्स करतात. म्हणून रायबोझोम्सला आपण प्रोटीन फॅक्टरीज म्हणतो. So the function of ribosome is protein synthesis. They synthesize the protein by obtaining the genetic information, and then there is a synthesis of protein. And so the ribosomes are known as a protein factories. आणि म्हणून रायबोझोमला आपण काय म्हणतो प्रोटीन फॅक्टरीज म्हणतो. हे विसरायचं नाही. दॅट इज अबाउट द रायबोझोम. ठीक आहे, तर इथं आपण थांबू.